नागनदीमुळे शहराला ओळख मिळाली आणि नाव झालं नागपूर। आज या नदीचा नाला झाला असला तरी ओळख मात्र कायम आहे। जुनं आणि नवीन नागपूर अशा दोन भागात विभागलेल्या शहराचा 300 वर्षाचा इतिहास आहे। वाडे आणि राजवाडे जुनं नागपूरच्या एका काळची ओळख, पण आता तिथे स्थित्यांतर होत आहे। जुनं नागपूर आता काट टाकतंय। एकेकाळी शहराचं वैभव आणि ओळख असलेली ही नाग नदी आता नागा नाला झाली आहे। शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या या रेल्वे रुळामुळे नागपूरची विभागणी जुनं आणि नवीन नागपूर अशा दोन भागात झाली आहे। जुन्या नागपूर भागात अनेक महत्त्वाच्या वास्तू असून त्या ऐतिहासिक घडामोडींच्या साक्षीदार आहेत। 300 वर्षापूर्वी इथे भोसले राजांचं राज्य होतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी हा मुलूक पादाक्रांत केला होता। बंगाल ते उत्कल म्हणजे आताचं ओडिशा या राज्यापर्यंत नागपूरच्या भोसले राजांचं साम्राज्य पसरलेलं होतं। भोसले घराण्यातील तत्कालीन राजे रघुजी राजे यांच्या शौर्यातून हा विस्तार झाला होता। नागपूरची येऊन राजधानी स्थापन करण्याच्या पूर्वी नागपूरकर भोसले हे नागपूरकर नाव झालं, पण भोसले हे इथे येत असत। शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये खास म्हणजे एका परिवाराचा तयार होतं रघुजी राजेंच्या परिवारासाठी, आणि पूर्ण अख्ख्या भारतात मला वाटत नाही की ह्या असं पद हे दुसरं कुणाला होतं। सैनासाहेब सुभा हे एकमेव भोसल्यांसाठीच तयार झालेले नागपूरच्या म्हणजे सातारा शिवाजी महाराजांनी तयार केलेलं पद होतं की राजानंतर जो मान आहे तो सैनासाहेब सुभा, मग त्याच्यानंतर सेनापती सरदार हा एक राहतो। आणि त्यावेळेस ते शिवाजी महाराजच्या काळामध्ये बी इकडं भोसले येत असत, आणि त्यामुळं नागपूरचा संबंध भोसल्यांचा फार जुना आहे। आणि राजधानीचा पकडला तर 300 वर्ष जुना संबंध हा नागपूरकर भोसले म्हणून आहे। 1857 मध्ये संपूर्ण देशात स्वातंत्र्याचं युद्धाचं रणशिंग फुंकलं गेलं होतं। त्यावेळी अनेक संस्थानं खालसा झाली। काहींनी इंग्रजांशी तह केला तर काहींनी इंग्रजांचं मांडलिकत्व पत्करलं। या रणसंग्रामात झाशीची राणी लक्ष्मीबाई, दिल्लीवर हुकूमत गाजवणारे बहादूर शाह जफर, नागपूरचे भोसले आणि सातारा तसंच तंजावूरचा तत्कालीन सम्राट या काही निवडक राजांनी मात्र इंग्रजांना थेट आव्हान दिलं। ब्रिटिशांनी नागपूरवर कब्जा मिळवण्यासाठी जंग पछाडलं। ब्रिटिशांपासून नागपूरचं संरक्षण करण्यासाठी भोसले राजांनी ब्रिटिशांना कडवी झुंज दिली। हे संस्थान आपल्या ताब्यात घेण्यासाठी ब्रिटिशांना तब्बल 6 महिने झुंजावं लागलं। बराचसा हा जो भाग आहे आमचा, हा सर्वात जुना नागपूर म्हणून हा भाग आहे। हा महाल एरिया जो आहे हा पहिले पूर्ण महाल होता। हा ब्रिटिशांशी जेव्हा युद्ध केलं आणि ते युद्ध केल्यानंतर तो ब्रिटिशांनी जाळला, तर जवळपास 6 महिने हा महाल पेटत होता। हा 14 गेटचा महाल होता। आज हा जो भाग आहे हा त्या महालातला काही त्यावेळेस राहिलेला हा भाग आहे। आणि असं या नागपूरचा हा आमचा एक इतिहास आहे। आज बी इथं जसे आता घोडे वगैरे तर आम्हाला शौक आहे म्हणून आहेत, पण ऐतिहासिक बरीचशी वास्तू जर बघायची असली तर आपल्याला या जुन्या नागपूरच्या भागाला आपल्याला जास्ती बघायला मिळेल। मान्यता प्राप्त ही आहे की इंग्रजांनी जेव्हा बॉम्ब गोळे टाकले तेव्हा रडीच्या फोटवरून टाकले ते इकडे पडलेत। म्हणजे हा मधला प्रदेश हा पूर्ण जंगली होता, जंगल होतं ते, आणि त्यावेळेला वस्ती जी होती ती एका काळात वसत गेली। हा गांधीगेटचा भाग म्हणजे शेवटचं टोक होतं आणि तिकडे पूर्ण नागपूर वसलेलं होतं। त्या काळात या परिसरात मनोरंजनाची वेगवेगळी साधनं होती। या भागातील लोक मनोरंजनासाठी रेडे, कोंबडे आणि मेंढ्यांच्या झुंजी लावत असत। नागपूरच्या या गांधी गेट समोरून जाणाऱ्या या रस्त्याला त्या काळात अतिशय महत्त्व होतं। ही मंदिरं भोसले राजांच्या साम्राज्याची आठवण करून देतात। त्या काळात या भागात अनेक वाडे होते। चिटणीस, गुजर, जामदार, कप्तान, मुंजे, नाईक अशा तत्कालीन जमीनदार आणि समाजातील प्रभावी व्यक्तींच्या मालकीचे हे वाडे होते। त्या काळात रेड्याच्या झुंजी, नंतर कोंबड्याच्या झुंजी हा ठराविक काळात होणाऱ्या प्रक्रिया होतात, ज्याला आज आपण म्हणतो की एक युद्ध म्हणून। पण तेव्हा बोकडांचं आणि यांचं युद्ध केलं जात होतं। रेड्याच्या याला तर लोक आवर्जून मोठ्या याला पाहायला यायचे आणि त्यातला एक आनंद होता। आम्ही 70 वर्षापूर्वी छोट नावाचा प्रकार पाहिलाय की 2 मांत्रिकांनी एकमेकांच्या यावर काही प्रक्रिया करायची, ते वळ दिसायचे। हे लहानपणीचं एक वेगळं वैशिष्ट्य होतं असं मानलं जातं। त्यावेळेला व्यापार, बाजारपेठ हे एक आदित्वारी, इतवारी त्याला म्हणतो आपण, ते इतवारी बाजारपेठ होती आणि पूर्ण शहराचा व्यापार हा इतवारीतून चालायचा। आज महालमध्ये या भागात बरेच वाडे होते। एक चिटणीस वाडा आहे मोठा, भोसल्यांचा मोठा वाडा आहे महालवर। गोंड राजाचा किल्ला म्हणून प्रसिद्ध होता त्यावेळेला आमच्या लहानपणी। मुंजेवाडा, नाईकवाडा, काळूंचा वाडा, कप्तानचा वाडा असे अनेक वाडे आणि इतवारीत सुद्धा बरेच वाडे होते। काळाच्या ओघात मात्र अनेक वाडे लयाला गेले असून आता त्याची जागा बहुमजली इमारतींनी घेतली आहे।
त्यामुळेच इथली वाडा संस्कृती हळूहळू संपुष्टात आली आहे. काळासोबतच या परिसरातील अनेक प्रथा परंपरा मोडीत निघाल्या आहेत. मात्र त्या काळाची आठवण सांगणारे काही वाडे आजही आपल्या भक्कम पायावर उभे आहेत. वाड्यामध्ये खर्च खूप लागतो, कारण की मेंटेनन्स भरपूर असतो. नौकर चाकर त्यांचा पगार, प्रत्येकाने जी वस्तू आहे ती जुनी मातीची, चुन्याची किंवा दगडी चुना त्यापासून बनवलेलं होतं. तर त्याला आजकाल जे मेंटेनन्स खूप लागतात, त्यामुळे कठीण होतं ते चालवता. म्हणून बरेच मालकांनी विचार केला असेल की ते आता बदलून नाही करायचं बा. एकेकाळी राजांच्या वास्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या जुन्या शहराचं रूप स्वातंत्र्योत्तर काळात बदलून गेलं. आता इथे 2 मोठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालय आहेत. भोसले राजांनी बांधलेला गांधी सागर तलाव, रेल्वे आणि बस स्थानक, सर्व धर्म समभावाचं प्रतीक असलेलं ताजुद्दीन बाबांचा दर्गा, ताजबाग, पूर्व आणि पश्चिम नागपूरला जोडणारा रामझुला अशा अनेक वास्तू या काळात येथे उभारल्या आहेत. केवळ नागपूरची नाही तर संपूर्ण विदर्भातली सर्वात मोठी इतवारी बाजारपेठ याच परिसरात आहे. इथे रोज 50 कोटींची उलाढाल होते. सुमारे 300 वर्षापूर्वी ही बाजारपेठ भोसले राजांनी उभारली होती. पहिल्याचं स्वरूप फार वेगळं होतं. इथले स्वरूप यांचं म्हणजे इथे राजांचं असं होतं की बाजूच्या गावातले जे लोक व्यापारी यायचे इथे, ते पूर्ण पहिले आपल्या काय म्हणते ते बैलगाडीनी आणि यांनी सामान वगैरे घेऊन ते सगळे इथे यायचे. एक इथे बाजारपेठ इथं रोज लागायची आणि ते बाजूबाजूच्या गावातले येऊन आपले इथं व्यापार करायचे. व्यापारी यायचे, बाहेरगावचे व्यापारी यायचे, म्हणजे देशादेशातले व्यापारी पण इथं यायचे. तर ती व्यापारपट्टी तेव्हापासून इथं स्थापित झाली आहे. तशी काळाबरोबर अनेक गोष्टी बदलल्या, सत्ता बदलली, वाड्यांची जागा बंगल्यांनी घेतली, अशी अनेक स्थित्यंतरं या भागानं पाहिली आणि बघता बघता या शहरानं महानगराचं रूप धारण केलं. बहुतेक स्थित्यंतर होत असताना जुन्या नागपुरात राजकीय परिवर्तन देखील मोठ्या प्रमाणात झालीत. 90च्या दशकापर्यंत या भागात काँग्रेसचा दबदबा होता आणि त्या पक्षाचे मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून देखील यायचे. पण राजकीय स्थित्यंतर झालं आणि भाजपने ते प्रवेश केला. त्या भागात पाय रोवले ते कायमचेच. कसं ते बघूया पुढच्या भागात. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला या भागात अभूतपूर्व यश मिळालं. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं शहरातील सर्वच 6 मतदारसंघात विजय मिळवला होता. राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री अशी दोन्ही महत्वाची पदं नागपूर शहराला मिळाली. त्यामुळे या शहराचं महत्त्व आणखीनच वाढलं. म्हणूनच नागपूर महानगरपालिकेची ही निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची ठरणार आहे. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या या निवडणुकीत 38 प्रभागांमध्ये निवडणूक लढवली जाणार आहे. नागपुरातील आजवरच्या सर्वच निवडणुकांमधील सुमार कामगिरीचा इतिहास पाहता या निवडणुकांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून फारशी अपेक्षा नसली तरीही या दोन्ही पक्षांनी हार मानलेली नाही. जेव्हापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे तेव्हापासून लोक फार त्रासलेले आहे आणि त्यांना त्याचं जागा यावेळेस दाखवणार आहे. युती होणार का नाही याचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील. त्यामुळे इथल्या नागपूरच्या स्तरावर आम्ही असं काही सध्या परिस्थितीत सांगू शकत नाही की युती होईल की नाही म्हणून. 2012 मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला 145 पैकी 62 जागांवर विजय मिळाला होता, तर काँग्रेसला 41 जागांवर समाधान मानावं लागलं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी 6 जागा मिळाल्या, तर बहुजन समाज पक्षानं 12 जागा घेत जोरदार मुसंडी मारली होती. 2012च्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 2 तर अपक्षांना 10 जागांवर विजय मिळाला होता. 6 जागांवर अन्य निवडून आले होते. गेल्या 2 निवडणुकांचा इतिहास आणि राज्य आणि नागपुरातील वर्तमान राजकीय स्थिती पाहता भाजपला ही निवडणूक फार जड जाणार नसल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे. मात्र त्यासाठी भाजपला विद्यमान नगरसेवकांच्या कामगिरीऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावावर मतं मागावी लागतील, अशी आजची परिस्थिती असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. निवडणुकीच्या वेळेस सुद्धा आपण बघितलं की मोदींना या मतदारसंघातल्या म्हणजे नागपूर मतदारसंघातल्या प्रचारातून बाहेर ठेवण्यात आलं होतं. त्याचं कारण असं आहे की नागपुरातलं राजकीय वातावरण जरा थोडं वेगळं आहे. त्याचं कारण तुम्हाला म्हणता येईल की जे मुस्लिम लीगचे जे 2 सदस्य आहेत त्यांनी पण इथे भाजपला पाठिंबा दिलेला आहे. इथे दलित व्होटर सुद्धा ज्याला आपण म्हणतो की ते बऱ्यापैकी खूप नाही पण काही टक्का भाजपकडे तो झुकलेला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना आजवर नागपुरात फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. आगामी महानगरपालिकेची ही लढाई भाजप आणि काँग्रेस यांच्यातच होणार आहे. 2007 पासून सलग सत्तेत असलेल्या भाजपनं 100 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलंय.
विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक असेल आणि फडणवीस गडकरींच्या माध्यमानं होणारी विकास कामं हीच आपल्या प्रचाराचे मुद्दे असतील अशी रोखठोक भूमिका भाजपनं घेतली आहे. तर सत्तेत असताना भाजपनं केलेला भ्रष्टाचार आपण उघडकीस आणू असा दावा काँग्रेसनं केला आहे. मात्र मागील निवडणुकांप्रमाणेच काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली असून याचा पक्षाला फटका बसण्याची शक्यता आहे. आमची महानगरपालिकेत 100+ असे आम्ही घोषणा दिलेल्या आहे. 100पेक्षा जास्त नगरसेवक जिंकण्याची आमची तयारी आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार झाला, सामान्य जनतेची जी लूट झाली, पाण्याचं बिल आता दरवर्षी 5% वाढणार आहे 30 वर्षापर्यंत, आणि हे कसं रोखायचं आणि आम्ही शहरातील जनतेला कसा दिलासा देणार आहोत हे आम्ही लोकांना सांगत आहोत. नागपूर शहरात विकास झाल्याचा दावा जरी भाजप करत असलं तरीही बहुतेक सर्व कामं रेल्वे लाईनच्या पलीकडे असलेल्या नवीन नागपुरात झाली आहेत. त्यामुळे विकास हा खरंच संपूर्ण शहराचा आहे की एका भागाचा, हा नक्कीच वादाचा मुद्दा ठरणार आहे. याशिवाय नुकत्याच झालेल्या नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात ज्या प्रकारे MIM पक्षाला यश मिळालंय त्याची पुनरावृत्ती जर नागपुरात झाली तर त्याचा निवडणूक निकालांवर परिणाम होऊ शकतो. जुन्या नागपुरात 1.5 लाख दलित आणि तितकीच मुस्लिम मतं असून ही पारंपरिक मतं भाजपच्या वाट्याला फारशी कधीच आली नाहीत. ही निर्णायक मतं आपल्या पारड्यात पाडण्यात भाजपला किती यश मिळतं यावर निवडणुकीचा निकाल ठरणार आहे. नागपुरातल्या MIMचा उदय हा पूर्ण विदर्भातल्या पुढच्या काळामध्ये MIMची एक त्याला काय म्हणतो की एंट्री ठरेल. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमुळे राजकीय पक्ष आधीच कामाला लागले असून राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोण बाजी मारतं याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. सलग 10 वर्ष भाजप सत्तेत असलं तरी या भागातल्या समस्या मात्र संपल्या नाहीत. समस्या पाण्याची असो, रस्त्याची असो किंवा रखडलेल्या कामांची. या समस्यांमुळे या भागातल्या रहिवाशांना कसा त्रास होतोय ते बघूया पुढच्या आणि शेवटच्या भागात. वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणानंतर जुन्या नागपुरातही अनेक बदल झाले. पूर्व, दक्षिण आणि मध्य नागपूर मतदारसंघ असलेल्या या भागात नेमके काय बदल झाले, कोणती विकास कामे झाली आणि नागरिकांच्या अजूनही कोणत्या समस्या बाकी आहेत याचा आढावा घेणार आहोत आपण या सेगमेंटमध्ये. पूर्व, मध्य आणि दक्षिण नागपूर मतदारसंघ म्हणजे जुनं नागपूर. दक्षिण पश्चिम मतदारसंघातील काही भागाचा यामध्ये समावेश होतो. या भागात गेल्या 5 वर्षात अनेक विकास कामं झाली. कोणताही नवीन प्रकल्प अथवा विकास कामं ही नवीन नागपुरात होत असल्याचा आरोप विरोधक करतात. मात्र यावेळी या भागात मोठ्या प्रमाणात विकास कामं करण्यात आल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. तर ज्या काही नवीन योजना सुरू होतात त्या नवीन नागपूरमध्ये म्हणजे दक्षिण पश्चिम या भागामध्ये सुरू होतात. आणि जुनं नागपूर हे बॅकवर्ड आहे बा. इथले लोक मध्यमवर्गीय आणि कमी मध्यमवर्गीय आहेत आणि यांच्यावर नेहमीच अन्याय होत राहते. तुम्ही पाण्याची जर OCWची जर योजना बघाल तर ती नवीन नागपूरमध्येच म्हणजे पश्चिम नागपुरात सुरू झाली आणि ती अजूनही पूर्णत्वास आलेली नाही आहे. त्याचप्रमाणे अशा अनेक योजना असतील की या पश्चिम नागपुरामध्ये सुरू होतात, त्या आपल्या रेल्वे पुलाच्या त्या साईडनी सुरू होतात. मला असं वाटतं की मागच्या 5 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीची महानगरपालिकेतील सत्ता आणि नागपूर सुधार प्रन्यासमधून मिळून या भागामध्ये जो विकास कार्य झाले त्या विकास कामांची कोणत्याही विकास कामाशी तुलना होऊ शकणार नाही. या अगोदर विधानसभा नागपुरात आली की पश्चिम नागपूरचे रस्ते बनणे याच्यापेक्षा जास्त डेव्हलपमेंटवर लोकांनी बघितलं नव्हतं. पण पहिल्यांदा नागपूर शहरामध्ये अविकसित भाग जो आहे तो पूर्व आणि दक्षिण नागपूरमध्ये सर्वात मोठा आहे. आणि या अविकसित भागाला विकसित करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलं. या अविकसित भागाचं नियमितीकरण म्हणजे ज्याच्यासाठी त्यांना लोन मिळत नव्हतं कारण की त्यांचा प्लॉट रेग्युलर नव्हता आणि हे सर्व कामं नियमितीकरणाचे कामं हे आम्ही केले. या परिसरात करण्यात येत असलेले सिमेंटचे रस्ते हे सत्ताधाऱ्यांसाठी जमेची बाजू आहे. हाच विकासाचा मुद्दा भाजपकडून पुढे केला जातोय. नागपुरात सुरू असलेल्या 750 कोटींच्या सिमेंट रस्त्यांच्या कामापैकी 400 कोटींचे सिमेंटचे रस्ते या भागात होऊ घातल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केलाय. दक्षिण नागपुरातील अनेक लेआउट विविध उपक्रमांसाठी आरक्षित असल्यानं या परिसरातील नागरिक मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित होते. अशा 55 लेआउटचं आरक्षण रद्द करण्यात आलं असून याचा लाभ सुमारे 10,000 कुटुंबांना होणार आहे.
याचबरोबर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, 60 कोटी रुपये खर्चून सुरेश भट सभागृहाचं बांधकाम, उद्यानांचं सौंदर्यीकरण, अविकसित भागाचं नियमितीकरण यासारख्या योजना या भागात राबवल्या गेल्या आहेत. बहुत ज्यादा बदल हो गया. जैसे कि रोड बन गए, आज कंक्रीट की रोड हो गए हैं, नलों में पानी आ गया है, घरों घर पानी है, ये सब सुविधा हो गई है. इसके पहले ऐसा था क्या? नहीं था ना. 5 साल पहले कुछ भी नहीं था, तकलीफ थी पानियों की. कुएं साफ हो गए हमारे बस्ती के कारपोरेशन से, जिसमें कचरा भरा हुआ था. आज वो भी पानी हमारे यूज में आ सकता है शादी ब्याह के टाइम. ये सब चीजें हुई है. 5 वर्षात काम आहे, विहिरीचं काम झालं आहे, नळाचं काम झालं आहे, रोडाचे काम झाले आहे. चांगलंच काम होऊन राहिलं. सत्ताधारी विकासाचे दावे करत असले तरी वास्तव काही वेगळं आहे. पावसाळा सुरू होताच पूर्व नागपुरातील रस्त्यांची बिकट अवस्था होते. पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था नसल्यानं रस्त्यांवर तसंच निवासी भागात पाणी साचतं. या भागातील मलनिस्सारण प्रणाली ही ब्रिटिशकालीन असल्यानं सांडपाण्याचा निचरा योग्य होण्यात अडथळा होतो. त्यामुळे या परिसरातील सांडपाण्याची पाईपलाईन बदलण्याची आवश्यकता आहे. अनेक वस्त्यांपर्यंत विकास पोहोचलाच नाही. हिवरीनगर, वाठोडा, गजानन नगर, पारडी यासारख्या भागात नागरिकांना अजूनही मूलभूत सोयी सुविधांची प्रतीक्षा आहे. मध्य नागपुरातील रस्त्यांची समस्या गेल्या 1 दशकापासून कायम आहे. या भागात मोठ्या बाजारपेठा आहेत, मात्र त्या मानानं रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे रस्ते रुंदीकरणाची गरज आहे. वाठोडा परिसरातील नागरिक तर रस्ते, गटार आणि पाण्यापासून वंचित आहेत. टँकर हाच त्यांच्यासाठी आधार आहे. सडक लाईन नाही बनली आहे, अजून गटर लाईन पण नाही आली आहे. पाण्याचा खूप समस्या आहे. पाणी म्हणजे असं आहे का उन्हाळ्यामध्ये फार त्रास होतो आम्हाला. आज नंबर लावला की 2 दिवसांनी टँकर येते आणि गटर लाईन इथं पाण्याची लाईन गेल्यावरही वाल सुरू झाली नाही त्याची. समस्या तर पुष्कळ काही आहे. रोड नाही आहे बरोबर, गटर लाईन नाही आहे, नळाची लाईन नाही आहे. नळाची लाईन नाही तो पाणी मग तुमचं कसं येतं? तो टँकर मोटरच येतो पाणी. आम्हाला नंबर लावायला त्या ऑफिसमध्ये जावं लागते, ते येते. आठवड्याचं पाणी राहते आमच्याकडे भरून. पूर्व नागपुरातून कृष्ण खोपडे, मध्य नागपुरातून विकास कुंभारे तर दक्षिण नागपुरातून सुधाकर कोहळे हे भाजपचे आमदार या क्षेत्राचं प्रतिनिधित्व करतात. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत या भाजप आमदारांवर आपले नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी आहे. मात्र त्याचबरोबर गेल्या 5 वर्षात केलेल्या विकास कामांचा पाढाही त्यांना जनतेसमोर वाचून दाखवावा लागेल आणि त्यावर या परिसरातील जनता मतदान करणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.